यानंतर एक ब्रेकिंग न्यूज मुंबईमधून आहे। मालाड भागात 2.5 तासांपासून अग्नितांडव सुरू आहे। मालाडच्या फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे आणि मालाड परिसरात या आगीचे लोळ पसरलेत। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात, तर 5 ते 6 दुकानं आगीमध्ये जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या आगीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये, मात्र मालाडमधील फर्निचरच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे आणि याचेच सगळे आगीचे लोळ हे आसपासच्या परिसरामध्ये पसरले आहेत। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात, तर 5 ते 6 दुकानं आगीमध्ये जळून खाक झाल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जाते। ही आग एवढी भीषण आहे की अग्निशमन दलाच्या 1-2 नव्हे तर तब्बल 12 गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अद्यापही कोणती माहिती देण्यात आली नाहीये, मात्र ही आग विझवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आग इतकी भीषण आहे की या आगीमध्ये 5 ते 6 दुकानं अक्षरशः जळून खाक झाली आहेत। मालाडमध्ये गेल्या 2.5 तासांपासून या परिसरामध्ये अग्नितांडव बघायला मिळतंय। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। मनोज, गेल्या 2.5 तासांपासून इथं अग्नितांडव सुरू आहे, अजून तरी अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय का? वर्षा, ही आगीचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की हे जे फर्निचरचे गोडाऊन होते त्या फर्निचरच्या गोडाऊनला आग लागलेली आहे आणि त्या आगीच्या भक्षस्थानी आजूबाजूला असलेली 15 दुकानं आलेली आहेत। सध्या अग्निशमन दलाच्या 15 गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। साधारण 11:30 वाजताच्या सुमारास ही आग लागलेली आहे, मात्र परिसर हा दाटीवाटीचा असल्यामुळं आणि त्या ठिकाणी जे आग पटकन त्याला लागेल असे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे लाकडाचं साहित्य असल्यामुळं ही आग मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि त्यामुळं अग्निशमन दलाच्या जवानांना देखील आग आटोक्यात अद्याप तरी यश आलेलं नाहीये। मात्र सध्या घटनास्थळी मोठा अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि लवकरात लवकर आग नियंत्रण कशी आणता येईल यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत। या आगीमुळे परिसरातील मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आगीचे मोठमोठे लोळ आपल्याला आकाशात निघताना पाहायला मिळतात, मात्र हे आता या ठिकाणी दाटीवाटीचा परिसर आहे आणि लाकडी फर्निचरचे गोडाऊन असल्यामुळं आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना थोडं कठीण जात आहे। मनोज, ही आग नेमकी कशी लागली या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का? वर्षा, अद्याप तरी आगीचं नेमकं कारण काय आहे या संदर्भात माहिती मिळालेली नाहीये। ही आग संपूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतरच अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्या संदर्भात कुलिंग ऑपरेशन केलं जाईल आणि त्यानंतरच ही आगीचं नेमकं कारण काय आहे ते समोर येईल। सध्या तरी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्या हे प्राथमिकता देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाहेरचे देखील अग्निशमन दलाचे बंब ठाण्यावरून पण मागवण्यात आलेले आहेत आणि आग लवकरात लवकर कशी आटोक्यात आणता येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मनोज, या संदर्भातली सगळी माहिती घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।